नमस्कार, माझं जीवन या चॅनेलमध्ये परत एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? मजेत तर आहात ना? आपल्या मुलांची लाड कितपत करावा? आजचा टॉपिक याच विषयावरती आहे. मुलांचा लाड तितपतच करावा जितपत आपल्याला योग्य वाटत असतं आणि जितकं आपल्याला झेपत असतं. आई-वडिलांसाठी आपले मुलं त्यांचे सर्वस्व असतात. देवाने जर आई-वडिलांना मुलांचे नशीब लिहायला सांगितलं ना, तर त्यामध्ये आपण 1% दुःख आणि अडचणी लिहित नाही. पण हे आपल्या हातामध्ये नाही आणि देवाने ते दिलेलंही नाही. आई-वडील आपल्या मुला-मुलींबद्दल खूप मोठे मोठे स्वप्न पाहत असतात. काही मुलं त्या स्वप्नांना खरे करत असतात आणि काही मुलं नाही. आपल्या मुलांसाठी आपण सर्व काही करत असतो, पण मुलांचं लाड कितपत करावा हेही समजून घ्यायलाच हवा. आपण मुलांवरती अति लाड करत असतो. अति लाड म्हणजे काय? गरजेपेक्षा जास्त. माझा एकुलता एकच मुलगा आहे किंवा माझी एकुलती एकच मुलगी आहे, मी तिचे सर्व हट्ट पुरवेन, तिचे खूप लाड करेन, असं प्रत्येक आईला वाटत असतं आणि ते करतही असतात. पण ते हेच विसरत असतात, आपण जे करत असतो कितपत योग्य आहे. आपण जे करतो तो अति होत नाही का? याचा परिणाम पुढे काय होईल आणि याचा विचार ते कधीच करत नसतात. तर मी काही आईंचं सांगते, आपले मुलं कॉलेजला जातात, त्यांना वाटतं खूप मोठं काम करत असतात. सकाळी चहाचा कप घेऊन त्यांच्या मागे मागे धावत असतात की आपला मुलगा किंवा मुलगी उपाशी तर जाणार नाही ना, या विचाराने त्यांचे सर्व कामे हेच करत असतात. त्यांचं टिफिन देखील पॅक करून देत असतात. तर मला काय म्हणायचं आहे, त्यांचं काम त्यांना करू द्या. ठीक आहे, दररोज नाही, पण कधीतरी. सकाळी उठल्यानंतर त्यांना असे कुठले कामे असतात की त्यांचे सर्व कामे तुम्ही करत असता. त्यांनाही कामाची सवय लावा. त्यांनाही त्यांचे कामे करू द्या. हे सवय आपल्याला लावायचं आहे. स्वतःहून ते काहीच शिकत नसतात. त्यांना प्रत्येक वेळी आपल्याला शिकवावं लागतं, सांगावं लागतं, तरच ते ऐकत असतात. आपण सकाळचे काम त्यांच्यासाठी इतकं करूनही ज्यावेळी ते कॉलेजवरून घरी येतात, आपण आपलं हातातलं काम सोडून त्यांना ताट वाढून देत असतो. तुमचं काम तुम्ही करा. 1-2 वेळा त्यांना सांगा, मी कामात आहे, तू स्वतःचं ताट स्वतः वाढून घे. कारण आपण एनी टाईम त्यांच्यासोबत असणार आहोत का? त्यांना स्वतःचे कामे स्वतः करू द्या. आपलं प्रेम एकीकडे आहे आणि त्यांचे चांगले सवयी एकीकडे आहेत. दोघांना मिक्स करू नका. त्यांना चांगले सवयी लावणे हेही खूप गरजेचं आहे. ज्यावेळी आपले मुलं काही चूक करत असतात, काही चूक केलेली असेल, तर त्यांना सर्वात जास्त कोण ओरडत असतं? तर त्यांचे बाबा. तर ज्यावेळी बाबा त्यांच्यावरती ओरडत असतात, त्यांना बजावून काही सांगत असतात, तर त्यावेळी तुम्हीही शांत राहा. तुम्ही आई होऊन मुलांच्या चुकांवर पांघरून घालत असता. जाऊ दे, आपलाच मुलगा आहे, सगळे तर तेच करत असतात, केला असेल, काय झालं एवढं? हे आपलं प्रेम. मुलगा रात्री उशिरा घरी येतो हे आईला माहिती असतं, पण ती आपल्या नवऱ्याला कधीच कळू देत नाही. पण तिला वाटतं की आजकालच्या मुलांचं चालत असतं. पण तिला वाटतं ते पुढे समजदार होतील. आत्ताच ते हळूहळू चुकीच्या रस्त्यावर पाऊल ठेवत असतात. पुढे काय समजदार होतील? हेच त्यांची सवय बनेल ना. आणि त्यांना ही सवय कोणी लावत आहे? आपणच ना. आणि आपल्याला वाटतं की आपलं त्यांच्यावर असलेलं हे प्रेम आहे. तर हे पहा, अति प्रेम, अति लाड त्याच्यासाठी पुढे जाऊन खूप अवघड होऊन जाईल. मुलांना चांगले सवय लावणे, चांगलं वाईट यामधील फरक समजावून सांगणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्याला आपल्या मुलांचं भविष्य घडवायचं आहे. अति लाडाने त्याला खराब करायचं नाही. तर शेवटी मला एकच सांगायचं आहे, मुलांना काही नाही दिलं ना तरी चालेल, ते स्वतःच्या पायावरती थांबून काहीतरी करतीलही, पण त्यांना संस्कार द्या. कारण आजकालच्या मुलांमध्ये हेच तरी कमी आहे. तर तुम्ही पहा, काही मुलांकडे सर्व काही सोयीसुविधा आहेत. आई वडिलांनी त्याच्यासाठी खूप काही प्रॉपर्टी कमावून गेलेली आहे, पण त्या मुलांकडे संस्कार अजिबात नसतात. त्यांना कोणाशी कसं बोलावं, कोणाशी कसं राहावं हेच कळत नसतं.
तर मला वाटतं पुढे जाऊन तुमच्या बाबतीत असं होऊ नये. तर आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करणार आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. नेहमी खुश राहा, हसत राहा आणि पॉझिटिव्ह राहा. बाय.